मुलांनो, सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. राज्यशास्त्र इयत्ता 11वी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे आणि भाग क्रमांक 1 राजकीय संकल्पना या विभागातील प्रकरण 2 स्वातंत्र्य आणि हक्क या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. त्यावरून प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची ते लक्षात येईल. प्रश्न क्रमांक 1 अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. इथे 1 गुणाच्यासाठी असा वस्तुनिष्ठ प्रश्न असतो आणि विधान पूर्ण लिहायचं आहे अचूक उत्तर निवडून. क्रमांक 1 ऑन लिबर्टी हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला. पर्याय रॉबर्ट नॉझिक, थॉमस हॉब्ज, J.S. मिल, इसाया बर्लिन. याचं अचूक उत्तर आहे J.S. मिल. ऑन लिबर्टी हा ग्रंथ J.S. मिल यांनी लिहिला. त्यातलंच दुसरं विधान आहे स्वराज्य ही संकल्पना टिंबटिंब यांनी मांडली. पर्याय आहेत महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. याचं अचूक उत्तर आहे महात्मा गांधी. स्वराज्य ही संकल्पना महात्मा गांधी यांनी मांडली आहे. प्रश्न क्रमांक 1 मधील ब. योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा. विधान दिलेलं आहे आणि त्याची कारणं दिलेली आहेत. वस्तुनिष्ठ प्रश्न आहे हा. राज्याने स्वातंत्र्यामध्ये अडथळे आणू नयेत असे तत्व जेरेमी बेंथॅम यांनी मांडले. कारण 3 पर्याय दिलेले आहेत. अ. राज्य आपल्याला स्वातंत्र्य देत नाही. ब. व्यक्तीला आपले हित चांगले समजते. क. स्वातंत्र्य ही अडथळा नसल्याची स्थिती असते. या 3 पैकी उत्तराचा अचूक पर्याय आहे ब. व्यक्तीला आपले हित चांगले समजते. राज्याने स्वातंत्र्यामध्ये अडथळे आणू नयेत असे तत्व जेरेमी बेंथॅम यांनी मांडले. कारण व्यक्तीला आपले हित चांगले समजते. प्रश्न पहिल्यातलाच क आहे. दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. विधान दिलेलं आहे त्यासाठी समर्पक संकल्पना लिहायची 1 गुणाच्यासाठी. 1 क्रमांक 86व्या घटना दुरुस्तीमार्फत भारताच्या संविधानात समाविष्ट करण्यात आलेला मूलभूत हक्क. याचं अचूक उत्तर आहे शिक्षणाचा हक्क. विधान दुसरं दिलेलं आहे व्यक्ती आणि समाजाच्या सदसद विवेकबुद्धीवर आधारलेले हक्क. याची अचूक संकल्पना आहे नैतिक हक्क. प्रश्न क्रमांक 2 अ. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. आणि संकल्पना चित्राचा विषय चौकटीमध्ये दिलेला आहे भारतीय संविधानातील मूलभूत हक्क. आणि या चौकटीमध्ये आपल्याला रिकाम्या चौकटीत उत्तर लिहायचे 2 लिहून दिलेले आहेत. समतेचा हक्क लिहून दिलेला आहे. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क असे 2 चौकटी पूर्ण आहेत. आपल्याला उरलेल्या 4 चौकटी पूर्ण करायच्या आहेत. स्वातंत्र्याचा हक्क, सनदशीर इलाज करण्याचा हक्क, धर्मस्वातंत्र्याचा हक्क आणि शोषणाविरुद्धचा हक्क. प्रश्न क्रमांक आहे 3. खालील विधान चूक की बरोबर ते कारण स्पष्ट करा. विधान दिलेलं आहे वैधानिक हक्क हे सार्वत्रिक नसतात. उत्तर हे विधान बरोबर आहे. त्याचं कारण लिहायचं. प्रत्येक देशातील संविधान त्यांच्या नागरिकांना म्हणजे जनतेला कोणते हक्क द्यायचे ते ठरवते. म्हणून वैधानिक हक्क हे सार्वत्रिक नसतात. हे विधान बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4 सहसंबंध स्पष्ट करा. 1 आहे सकारात्मक स्वातंत्र्य आणि नकारात्मक स्वातंत्र्य यामधील सहसंबंध स्पष्ट करायचा आहे. आणि दुसरा आहे नैसर्गिक हक्क आणि वैधानिक हक्क दोन्हीमधला सहसंबंध स्पष्ट करूया. क्रमांक 1 सकारात्मक स्वातंत्र्य आणि नकारात्मक स्वातंत्र्य. उत्तराचा पहिला मुद्दा घेऊया. इसाया बर्लिन यांनी स्वातंत्र्याच्या 2 संकल्पना या निबंधामध्ये सकारात्मक स्वातंत्र्य आणि नकारात्मक स्वातंत्र्य या 2 संकल्पना मांडल्या. 2 सकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना आधुनिक उदारमतवादी प्रणालीतून घडली आहे. तर नकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना अभिजात उदारमतवाद आणि नव उदारमतवाद या 2 विचार प्रणालींच्या प्रभावातून घडली आहे. 3 स्वातंत्र्यावरील सर्व निर्बंध नकारात्मक स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते नाकारतात. तर सकारात्मक स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्यांच्या मते सामूहिक हितासाठी राज्याचे नियंत्रण आवश्यक
आहे. अशा प्रकारे सहसंबंध स्पष्ट करता येतो. क्रमांक 2 दिलेला आहे, नैसर्गिक हक्क आणि वैधानिक हक्क. उत्तरातला पहिला क्रमांक, नैसर्गिक हक्क हे मानवी स्वभावाचे व विवेकाचे अभिन्न अंग आहे. ते निसर्गतः प्रत्येक व्यक्तीला मानव म्हणून प्राप्त होतात. 2. वैधानिक हक्क हे राज्याकडून व्यक्तीला दिले जातात. त्यांचे स्वरूप आणि व्याप्ती राज्याद्वारा निश्चित केली जाते. 3. नैसर्गिक हक्क आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, तर कोणत्या कारणास्तव व्यक्तीला तिच्या हक्कांपासून वंचित केले जाईल हे कायद्यात स्पष्ट करण्यात आलेले असते. अशा प्रकारे सहसंबंध स्पष्ट करता येतो. प्रश्न क्रमांक 5 आहे. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. महात्मा गांधींचा स्वातंत्र्याचा विचार स्पष्ट करा. 2. मानवी हक्क या संकल्पनेची चर्चा करा. 3. इसाया बर्लिन यांचा स्वातंत्र्याचा विचार विशद करा. आपण सविस्तर प्रश्नाचं उत्तर लिहूया. क्रमांक 1. महात्मा गांधी यांचे स्वातंत्र्यविषयक विचार स्पष्ट करा. उत्तराचा पहिला क्रमांक, महात्मा गांधी यांनी त्यांचे स्वातंत्र्यविषयक विचार हिंद स्वराज या पुस्तकात मांडले आहेत. 2. महात्मा गांधी स्वातंत्र्यासाठी स्वराज ही संकल्पना स्वीकारतात. 3. स्वराज या संकल्पनेत स्व आणि राज या 2 संकल्पना समाविष्ट आहेत. याचा अर्थ स्वतःवर असणारे राज्य म्हणजे स्वराज. 4. त्यांची स्वातंत्र्याची संकल्पना व्यापक आहे. केवळ ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य नव्हे, तर पाश्चिमात्य सांस्कृतिक वर्चस्वापासून मुक्तता असे त्यांना अभिप्रेत होते. 5. मानवी मूल्ये पायदळी तुडवणाऱ्यांपासून मुक्तता आणि स्वप्रतिष्ठा पुन्हा संपादन करणे म्हणजे स्वराज. 6. स्वयंशासन, स्वयंशिस्त, मानवी मूल्य इत्यादींना महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्याच्या स्वराज्याच्या संकल्पनेत महत्त्व देण्यात आले होते. यातला दुसरा मुद्दा पाहूया आपण. मानवी हक्क या संकल्पनेची चर्चा करा. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, पहिला मुद्दा त्यातला. मानवी हक्क म्हणजे ते हक्क की जे प्रत्येक व्यक्तीस ती मानव आहे म्हणून प्राप्त होतात. हे हक्क असणाऱ्या आपणास जन्मतःच मिळतात. हे हक्क आपणापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. 2. हे हक्क मानवाचे नैसर्गिक हक्क असतात. ते आपल्याला समाज किंवा राज्याने दिलेले नसतात. ते आपल्यापासून विलग करता येत नाहीत. 3. मानवी हक्क हे सार्वत्रिक असतात. कोणताही सामाजिक भेदभाव न करता ते प्रत्येक व्यक्तीला दिले जातात. 4. माणसातील मानवी गुणांचा, कौशल्यांचा व बुद्धिमत्तेचा विकास होण्यासाठी हे हक्क आवश्यक असतात. माणसाची प्रतिष्ठा व मानवी मूल्यांचे संवर्धन होण्यासाठी हे हक्क आवश्यक समजले जातात. 5. जीविताचा, उपजीविकेचा, अभिव्यक्ती व संघटना स्वातंत्र्य इत्यादी अधिकारांचा मानवी हक्कात समावेश करण्यात येतो. 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या मानवी हक्कांच्या सनदेत या हक्कांची विस्तृत मांडणी करण्यात आली आहे. 6. मानवी हक्कात कालपरत्वे बदल होत असतात. 21व्या शतकात प्रदूषणमुक्त पर्यावरण आणि माहितीचा अधिकार यांना मानवी हक्क म्हणून स्वीकृती मिळालेली आहे. तिसरा प्रश्न आहे, इसाया बर्लिन यांचे स्वातंत्र्यविषयक विचार विशद करा. उत्तर, इसाया बर्लिन या विचारवंताने त्याचे स्वातंत्र्यविषयक विचार 1958 साली प्रसिद्ध झालेल्या 2 कन्सेप्ट्स ऑफ लिबर्टी या निबंधात मांडले आहेत. त्याने सकारात्मक आणि नकारात्मक असे स्वातंत्र्याचे दोन्ही पैलू विशद केले आहेत. मी कुणाचाही गुलाम नाही हे विधान नकारात्मक स्वातंत्र्य, तर माझा मीच मालक आहे हे विधान सकारात्मक स्वातंत्र्य दर्शवते. बर्लिन यांच्या नकारात्मक स्वातंत्र्य आणि सकारात्मक स्वातंत्र्य या संकल्पनांचे विवरण पुढील प्रमाणे आहे. नकारात्मक स्वातंत्र्य. बर्लिन यांच्या मते नकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीच्या वर्तनावर कोणत्याही प्रकारचे बाह्य बंधन नसणे, म्हणजेच
व्यक्ती बंधनमुक्त असणे असे होय. नकारात्मक स्वातंत्र्य कायद्याच्या बंधनापासून मुक्त असते. ब. सकारात्मक स्वातंत्र्य. बर्लिन यांच्या मते सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या क्षमतेनुसार स्वतःच्या सुप्त गुणांना वाव देणारे आचरण करणे. सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे कायद्याने व्यक्तीला तिचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क इत्यादी स्वरूपात दिलेली मुभा होय. प्रश्न क्रमांक आहे 6. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. दीर्घोत्तरी प्रश्न आहे. हक्कांची संकल्पना विशद करा. त्यात मुद्दे दिलेले आहेत. अ. हक्कांचा अर्थ आणि वर्गीकरण. ब. वैधानिक हक्क आणि क. मानवी हक्क. या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर वर्णन करायचे. हक्कांची संकल्पना विशद करा. मुद्दे. अ. हक्कांचा अर्थ. ब. हक्कांचे वर्गीकरण. क. वैधानिक हक्क आणि ड. मानवी हक्क. या आधारे आपण उत्तर लिहूया. हक्कांचा अर्थ पाहूया. मनुष्याला जगण्यासाठी आणि स्वतःचा विकास करण्यासाठी अनुकूल परिस्थितीची आवश्यकता असते. सुप्रसिद्ध विचारवंत हॅरॉल्ड लास्की यांच्या मते सामाजिक जीवनातील ज्या परिस्थितीच्या घटकांशिवाय व्यक्तीला आपली सर्वांगीण प्रगती साध्य करता येत नाही त्या परिस्थितीच्या घटकांना हक्क किंवा अधिकार असे म्हणतात. ब. हक्कांचे वर्गीकरण. हक्कांचे वर्गीकरण पुढील प्रमाणे करता येईल. 1. नैसर्गिक हक्क. नैसर्गिक हक्क हे मानवी स्वभावाचे आणि विवेकाचे अभिन्न अंग आहेत. हॉब्स आणि लॉक या विचारवंतांच्या मते राज्य पूर्व अवस्थेत म्हणजे निसर्ग अवस्थेत मानव मुक्त होता आणि स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागण्याची मुभा त्यास होती. जीविताचा हक्क आणि स्वातंत्र्याचा हक्क हे नैसर्गिक आणि सार्वत्रिक स्वरूपाचे हक्क आहेत. 2. वैधानिक हक्क. राज्याकडून व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या हक्कांना वैधानिक हक्क असे म्हणतात. राज्यघटना किंवा संहितीकरण केलेल्या कायद्यानुसार हे हक्क दिले जातात. या हक्कांचे स्वरूप राज्यपरत्वे भिन्न असते. कायद्यातील तरतुदींद्वारा या हक्कांची अंमलबजावणी करण्यात येते. 3. मानवी हक्क. प्रत्येक व्यक्तीला ती मानव असल्यामुळे जे हक्क प्राप्त होतात त्यांना मानवी हक्क असे म्हणतात. हे हक्क प्रत्येक व्यक्तीला जन्मतःच मिळतात. ते आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. मानवी हक्क हे नैसर्गिक हक्क असतात. त्यांचे स्वरूप सार्वत्रिक असते. त्यात जीवित, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, उपजीविका प्राप्त करण्याचा हक्क इत्यादींचा समावेश करण्यात येतो. क. वैधानिक हक्क. राज्याद्वारा व्यक्तीला वैधानिक हक्क दिले जातात. ते पुढील 2 प्रकारचे असतात. 1. नागरी हक्क. व्यक्ती आणि व्यक्तीच्या मालमत्तेशी संबंधित हक्कांना नागरी हक्क असे म्हणतात. त्यात जीविताचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, समतेचा हक्क आणि मालमत्तेचा हक्क यांचा समावेश होतो. राज्याकडून या हक्कांचे संरक्षण करण्यात येते. 2. राजकीय हक्क. राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी व्यक्तीला राजकीय हक्कांद्वारा प्राप्त होत असते. मतदानाचा हक्क, निवडणूक लढवण्याचा हक्क, सार्वजनिक पद ग्रहण करण्याचा हक्क, शासनावर टीका करण्याचा आणि त्यास विरोध करण्याचा हक्क इत्यादींचा समावेश होतो. सामान्यतः लोकशाही शासन प्रणाली असलेल्या राज्यात नागरिकांना राजकीय अधिकार असतात. मानवी हक्क. मानवी हक्क म्हणजे ते हक्क की जे प्रत्येक व्यक्तीस ती मानव आहे म्हणून प्राप्त होतात. हे हक्क आपणास जन्मतःच मिळतात. हे हक्क आपणाकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. 2. हे हक्क मानवाचे नैसर्गिक हक्क असतात. ते आपल्याला समाज किंवा राज्याने दिलेले नसतात. ते आपल्यापासून विलग करता येत नाहीत. 3. मानवी हक्क हे सार्वत्रिक असतात. कोणताही सामाजिक भेदभाव न करता ते प्रत्येक व्यक्तीस दिले जातात.
4. माणसातील मानवी गुणांचा, कौशल्यांचा व बुद्धिमत्तेचा विकास होण्यासाठी हे हक्क आवश्यक असतात. माणसाची प्रतिष्ठा व मानवी मूल्यांचे संवर्धन होण्यासाठी हे हक्क आवश्यक समजले जातात. 5. जीविताचा, उपजीविकेचा, अभिव्यक्ती व संघटना स्वातंत्र्य इत्यादी अधिकारांचा मानवी हक्कात समावेश करण्यात येतो. 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या मानवी हक्कांच्या सनदेत या हक्कांची विस्तृत मांडणी करण्यात आली आहे. 6. मानवी हक्कात कालपरत्वे बदल होत असतात. 21व्या शतकात प्रदूषणमुक्त पर्यावरण आणि माहितीचा अधिकार यांना मानवी हक्क म्हणून स्वीकृती मिळालेली आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेला व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.